तुमच्यापैकी बहुतांश लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये म्हणून सांगते. लग्नाचे 7 फेरे घेतले, मंगळसूत्र घातलं, भांगामध्ये अगदी एक चुटकी सिंदूर भरलं, थाटामाटात लग्न झालं म्हणजे ते लग्न कायद्यानं वैध आहे असं तुम्हाला वाटतं का? तर थांबा. कायद्याच्या नजरेमध्ये काही लग्न अशी असतात जी सुरुवातीपासूनच अस्तित्वात नाहीत असं मानलं जातं. यालाच म्हणतात शून्य विवाह म्हणजे व्हॉइड मॅरेज. आज आपण पाहणार आहोत हिंदू विवाह कायद्याचं अत्यंत महत्त्वाचं कलम 11. आता शून्य विवाह म्हणजे काय? तर असा विवाह जो कायद्यानं सुरुवातीपासूनच अवैध असतो, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या लग्न कधीच झालंच नव्हतं. कलम 11 नुसार याची मुख्य 3 कारणं आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे द्विविवाह म्हणजे बायगॅमी. जर लग्नाच्या वेळेला पती किंवा पत्नीपैकी कुणाचाही पहिला जोडीदार जिवंत असेल आणि रीतसर घटस्फोट झाला नसेल तर दुसरं लग्न जे आहे ते शून्य ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे सपिंड नातेसंबंध. आपल्या धर्मामध्ये आणि कायद्यामध्ये काही रक्ताची नाती जी आहेत ती निषिद्ध मानली जातात. अशा जवळच्या नात्यामध्ये लग्न झालं तर ते बेकायदेशीर ठरतं. तिसरी गोष्ट म्हणजे प्रतिबंधित नातेसंबंध प्रोहिबिटेड रिलेशनशिप. कायद्यानं ठरवून दिलेल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करणं हे निषिद्ध आहे, जोपर्यंत तुमच्या रूढी प्रथा परंपरेमध्ये तशी विशेष परवानगी नसेल तरच. आता तुम्ही विचाराल मग अशा लग्नांचं काय होतं? समजा पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर त्या दुसऱ्या पत्नीला कायद्यानं पत्नी हा दर्जा मिळत नाही. त्यामुळे मालमत्ता किंवा पोटगी मिळवताना मोठ्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात. पण इथं एक दिलासादायक तरतूद आहे, ती म्हणजे कलम 16. जरी लग्न शून्य असलं तरी अशा लग्नातून जन्माला आलेली मुलं जी आहेत ती कायद्यानं वैध मानली जातात. त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्वकष्टार्जित संपत्तीमध्ये पूर्ण हक्क असतो. आता मुख्य प्रश्न जो आहे, जर लग्न सुरुवातीपासूनच शून्य आहे तर कोर्टात जायची काय गरज आहे? मित्रांनो, कागदोपत्री हा विवाह रद्दबातल ठरवण्यासाठी तुम्हाला न्यायालयाकडून शून्यतेची डिक्री म्हणजे डिक्री ऑफ नल्लिटी जी आहे ती घ्यावीच लागते. लक्षात घ्या, इथं तुम्ही घटस्फोट मागत नाही आहात, कारण घटस्फोट हा वैध विवाह मोडण्यासाठी असतो. इथं आपण कलम 11 अंतर्गत विवाह शून्य घोषित करण्याची याचिका जी आहे ती कोर्टात दाखल करतो. जोपर्यंत न्यायालय शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत सरकारी दफ्तरी किंवा भविष्यामध्ये दुसऱ्या लग्नासाठी तुमची बाजू कायदेशीररित्या स्पष्ट होत नाही.